छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी। रायगड ओव्ही न्यूज। श्री सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय पाच्छापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी ज्येष्ठ कर्मचारी श्री प्रल्हाद ओंबळे यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळेस संस्थेचे अध्यक्ष श्री दादासाहेब घोसाळकर, मुख्याध्यापक दीपक माळी सर, ज्येष्ठ शिक्षक सुचिर खाडे सर, सौ दिव्या जंगम मॅडम, नारायण वारा सर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले। इयत्ता 8वी व 9वीतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावरील भाषणे, शिवजयंतीवर आधारित गीते सादर करून उपस्थितांची मने माझा राजा र माझा शिवबार, माझा राजा र माझा शिवबार, शोधू कुठर जाऊ कसार, मीच स्वतःला पाहू कसार, श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची बहान, होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून येतो मी तुझ्या पाशी येतो, डोळे मिटून येतो मी तुझ्या पाशी येतो, मांडी दे एकदा माझ्या उशाला र माझा राजा र माझा शिवबार, माझा राजा र माझा शिवबार। महाराजांच्या विषयी काहीतरी 2-3 शब्द सांगण्यासाठी सर्वांना माझा नमस्कार। आज 19 फेब्रुवारी। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाऊबाई असे आणि वडिलांचे नाव शहाजीराजे होते। त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राज्य होते। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नागभवानी गाजे, काळजात राती आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आगवतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण जगतो तुफान मातीचा राजा, वाघाची जाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन, असंच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमहल प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली। मात्र अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर एवढी वरेल। चीनच्या भिंतीला मी जगातील एक आश्चर्य मानतो, तर हे काय? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा। ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते। मला असे वाटते की खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर करायला हवे। नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। कोणी विचारलं ना तर पलटताट करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब। 12 महिने 11 कलाट 10 कोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळ्यांनी फक्त एक शुभाने फक्त एक शुभा। वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे। सूर्यनारायण जगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता। सूर्यनारायण जगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता। मात्र छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हे हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, खरंच हे हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। हे हिंदू प्रभु शिवाजी राजा बाणकट पकड़ी जब शिवाजी राजा तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। जाता जाता एवढेच बोलेल, शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही।
शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही आणि आम्ही शिवरायांना सोडून कोणापुढे झुकत नाही. जय हिंद, जय शिवराय. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा लेख होता. असा जिजाऊंचा शिवा लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता. आई जिजाऊचे पुत्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा अधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. देव साऱ्या महाराष्ट्रांचे अधिराजांच्या मनामनात, देव साऱ्या महाराष्ट्रांचे अधिराजांच्या मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते माझ्या भाषणाचं. आज आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत. आज अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो स्टेटसला ठेवला असेल. मी असे म्हणणार नाही की त्यांचा फोटो स्टेटसला ठेवू नका, पण जर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कायमचा ठेवायचा असेल तर कायमचा आपल्या हृदयात ठेवा, कायमचा आपल्या हृदयात ठेवा. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोज कानावर पडतात आणि मन सुन्न होते. महिमा देसाई या महिलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी धाकटी बहीण मानून तिला सावित्री किताब देणाऱ्या कल्याणच्या सुभेदारांच्या तरुण सुनेला शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या तरुणाईला गरज आहे. गड आला, गड जिंकला, पण तानाजी मालुसरेसारखा शूरवीर गमावल्याचे आतून दुःख शिवरायांच्या भावनांची गरज आज तरुणाईला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला माझ्या मनावर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावरच पडतात, त्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सरसळते, छाती अभिमानाने फुटते, अंगावर सतत काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी आज जयश्री सिंधुदुर्ग मला नाही तर तुम्हाला संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. विजयासाठी तलवार चालवला गेला, देहासाठी हिंदुस्थान हलवला गेला. वाघ लागलेल्या अफजल खानाचा पुतळा काढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला संपूर्ण मुजरा केला. असा शोभा मर्द मराठा होऊन गेला, असा शोभा मर्द मराठा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना जरी विचारले ते सांगते की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण हिंदवी मातीत जन्मताच त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून होते. शिव छत्रपती शिवाजी महाराज की म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण हिंदवी माती त्यांच्या मनामध्ये जन्मताच शिवरायांचे नाव करून होते. शिव छत्रपती महाराज की यांच्या नावात सगळीकडे जय जयकार होतो, कारण 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा यांच्या नावात सगळीकडे जय जयकार होतो. एवढं बोलून भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. आज 19 फेब्रुवारी आपण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, धाडसी व पराक्रमी राजा होते. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगलदिनी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार आणि पिता शहाजी राजाकडून शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी माव्यांसोबत रायरेश्वरांच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तानाजी मालुसरे, जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे,
मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब यांसारखा बलाढ्य शत्रूचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या राज्यात गरीब श्रीमंत, जात धर्म यामध्ये भेद नव्हता. स्त्रियांचा सन्मान, शत्रूप्रतीही माणुसकी आणि प्रजेवर अपार प्रेम होते. न्याय, समता आणि स्वाभिमान ही त्यांच्या राज्यकारभाराची ओळख होती. शब्दही अपुरे पडती अशी शोभांची कीर्ती, शब्दही अपुरे पडती अशी शोभांची कीर्ती. राजा शोभूनही दिसे जगती, अवघ्या जगाचे शिव छत्रपती. राजा शोभूनही दिसे जगती, अवघ्या जगाचे शिव छत्रपती. जय जिजाऊ, जय शिवाजी. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून गाळा काजल गाला डोळा, उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. गाली तीट लावून गाळा काजल गाला डोळा, उंची अंगण घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. राजसरूपड डोई डोपड पाहून चुकतो चाला, लिंब लोडूच लागल लवकर दृष्ट लागेल बाला. राजसरूपड डोई डोपड पाहून चुकतो चाला, लिंब लोडूच लागल लवकर दृष्ट लागेल बाला. कौशल्याचा राम जसा लाले शोधेचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे, ओल कारे घुमू द्यात रे झंडू द्यात चौकडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे, गडागडाचे चिरे हरकले सह्याद्रीचे कडे. बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नव्या नव्या नवलाईचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. शिव जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 19 फेब्रुवारी ह्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतेक गडांवर शिवजयंती शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. आपल्या सुधागड किल्ल्यावरही काल 2 दिवसापासून आज जवळजवळ 1500 लोक या किल्ल्यावर आलेले आहेत. आणि हे शिवाजी महाराजांचे विचार ज्यांच्या तनामनात रुजलेले आहेत, असेच लोक दिवस न सोडा रात्रीचाही दिवस करून या गड किल्ल्यांचं संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी आणि त्यांचे विचार साचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की शिवाजी महाराजांचा विचार आणि त्यांचा पराक्रम हा केवळ त्यांचा जन्मोत्सव किंवा ह्या दिवशी आपल्या मनात किंवा आपल्या तोंडात यावे असं नाही, तर ते जीवनातील प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला आपल्या हृदयात असले पाहिजे.
आपला मराठी तरुण एखादा व्यापार करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल, एखादं दुकान टाकायचं असेल किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो ते करण्याआधीच गावभर हिंडत फिरत असतो. मी असं केलं, मी असं करणार आहे, माझा असं व्यवसाय आहे. पण तो करत सुरुवात सुद्धा केलेली नसते. याचा माझा एक सांगण्याचा उद्देश आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा एखाद्या मोहिमेची आखणी करत होते तेव्हा ती मोहीम त्यांच्या आईंना सुद्धा ते सांगत होते. एक असा ते किस्सा आहे की सुट्टीवर केलेली स्वारी. शिवाजी महाराजांनी सुट्टीवर स्वारी करण्यासाठी जवळजवळ 6 महिने योजना आखली होती आणि ही स्वारी करण्याचं फक्त त्यांच्याच मनात होतं. त्यांनाच हे माहीत होतं की मी सुट्टीवर स्वारी करणार आहे. जेव्हा ही सुट्टीवर स्वारी करण्यासाठी ते निघाले, जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर पण नसेल सुट्टीच्या जवळ आल्यानंतर, तरीही त्या सैनिकांना ते 8,000 जे सैनिक होते, मावळे होते, त्यांना माहीत होतं आपण कुठं चाललो. तेव्हा एक त्या रात्रीच्या वेळी शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र करून सांगितलं की मी तुम्हाला घेऊन आलो सुट्टीवर स्वारी करण्यासाठी. म्हणजे बघा, ज्या मावळ्यांना सुट्टीवर स्वारी करायची आहे त्यांना सुद्धा माहित होतं की आपण कुठे चाललेलो आहोत, आपण कशासाठी चाललेलो आहोत. आणि त्यामुळे ते यशस्वी झाले. जर त्याने आधीच सांगितलं असतं, सगळ्यांना सांगितलं असतं की आम्हाला सुट्टीवर स्वारी करायचे, सुट्टीवर स्वारी करायचे, तर त्यांचं ती स्वारी यशस्वी झाली नसती. कारण ती माहिती आपोआपच त्या औरंगजेबापर्यंत पोहोचली असते आणि त्यांनी तसा बंदोबस्तही केला. आपले मराठी तरुण सुद्धा तसंच आहे की त्याने आपण काय केलं नाही, तो करणार आहे याच्याच गावभर बिनबोडी फिरत असतो आणि मग त्याचं ते यश आहे ते ज्यांना मिळत नाही. आणि म्हणून तुम्हाला जे काही काम करतात ते आधी करा. ते काम केल्यानंतर तुम्हाला त्याची सांगण्याची गरज पण पडणार नाही, ते आपोआप लोकांपर्यंत पोहोचणार आहे. शिवाजी महाराजांनी तसंच झालं, त्यांनी लढाया जिंकल्या, त्यांना ते सांगण्याची गरज पण पडली नाही, ते जगात आपोआप पसरलं. त्यामुळे शिवाजी महाराजांचे नुसतं बोलून आपल्याला विचार सांगून पटणार जमणार नाही, तर आपल्याला ते गरज आहे आपल्या स्वतःमध्ये उतरण्याची. आज आपण भाषणामध्ये बोलतो की शिवाजी महाराज तुम्ही परत या. मला सांगा, शिवाजी महाराजांनी परत कशाला यायचं? ही अशी आज झालेली अवस्था बघण्यासाठी. बघा, आज शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, जो कोणी वाईट नजरेने बघत असेल त्यांचे डोळे काढले, त्यांना तिथं त्यांचं शिर कलम केलं जात असायचं. परस्त्रीला माणूस मानणारे कायदा त्या काळात. आज 5 वर्षाच्या मुलीला सुद्धा हे नराधम सोडत नाही. काय हे बघण्यासाठी शिवाजी महाराजांनी द्यायचं, हे शिवाजी महाराजांचे विचार आपण घेतले तर एक असं संकल्पना बोलूया त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी की माझे नुसतं बोलण्यासाठी विचार नसते, तर शिवाजी महाराजांचे माझ्या हृदयात ठासून भरलेले विचार मी माझ्या आचरणात आणेन आणि मी दुसऱ्यालाही प्रयत्न करेन की त्यांचे विचार दुसऱ्यांनी आचरणात आणावे. जास्त काही बोलणार नाही, मी इथेच थांबतो. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 19 फेब्रुवारी आजचा दिवस अतिशय आपल्यासाठी महत्वाचा दिवस आहे. आपापसात बोलू नका, सुरेखा. संपूर्ण भारतभर नाही तर सर्व देशांमध्ये सुद्धा ही जयंती साजरी आपल्याकडे भारतामध्ये पाहून ही जयंती साजरी केली जाते. त्याचे विचार प्रत्येक देशादेशामध्ये राबवण्याचं आणि प्रत्येक देशामध्ये आपली भारतीय जनता त्या त्या ठिकाणी जयंती साजरी करते. आज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जिजामाता, रमाबाई या सर्वांना अभिनंदन करून या ठिकाणी आज मी माझं थोडंसं भाषण या ठिकाणी सुरू करते.
आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय माली सर या कार्यक्रमात उपस्थित आहेत, तसेच प्रल्हाद भाऊ, तसेच तुमच्या लाडक्या जंगम मॅडम, हे नेहमी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम उठवण्यासाठी तुम्हाला सहकार्य करतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता सरांनी अतिशय उत्तम वाणीतून नेहमी आम्ही त्याला सांगतो की तुमचे विचार मुलांना आवडतात, तुम्ही आवडतात, त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करत जा. त्यांनी आज सुद्धा छान मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांना भावून गेलेलं असं मार्गदर्शन आहे, आम्ही नेहमीच करतो. त्याचबरोबर या ठिकाणी महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही इथे हजर आहात, कारण कार्यक्रम म्हटलं तर विद्यार्थी महत्वाचा दुवा असतो. तुमचे सुद्धा या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आज आपण 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि ज्यांना जन्म दिला शिवाजी महाराजांना असे आपल्या जिजाऊ यांना नतमस्तक होऊन या ठिकाणी आपलं थोडक्यात मार्गदर्शन सुरू कर. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक जणाच्या वैखरीतून प्रत्येकाच्या आपण पाहिलं वाहनावरती शिवाजी महाराजांचे विचार हे रोवले जातात, पण तसं अनुकरण आपण करत नाही. प्रत्येक माणसाने, मी असं म्हणेल की सरांनी पण सांगितलं आता की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची गरज नाही. लक्षात घ्या, तर काय गरजेचं आहे, आज त्यांना जन्म दिलेली मातृ म्हणजे काय, माय जिजामाता प्रत्येक ठिकाणी जन्माला आली पाहिजे. कारण जर आई जर या ठिकाणी निर्माण झाली, जिजाऊसाठी आई निर्माण झाली, तर शिवाजी महाराजांचे कोटी शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतात. म्हणजे नुसते शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजी महाराज जन्माला परत आले पाहिजेत. यापेक्षा मी इथे नवीन मुद्दा या ठिकाणी मांडेल की जिजामाता या ठिकाणी तयार झाली पाहिजे. बघा, आपण एक छोटंसं उदाहरण देऊया. जर घरामध्ये जिजामाता जर व्यवस्थित सगळे संस्कार मुलांवर देत असेल, जिजामातेने जर आपल्या हातातला मोबाईल जर दूर ठेवला, आपली मुलं सुद्धा मोबाईल पासून लांब राहू शकतात. म्हणजे बघा ना, नुसतं आपण शिवाजी महाराज नुसतं बोलतो की असे त्यांचे विचार, असेचे विचार घेतले पाहिजे, त्यांच्या परीने चाललं पाहिजे, पण यापेक्षा उलट करणं गरजेचं आहे. सध्या ही जिजामाता तयार झाल्या पाहिजे. जिजामातेने आपलं अनुकरण बदललं पाहिजे. जिजामातेने आपले स्वतःचे संस्कार स्वतःमध्ये पहिले परिवर्तन केले पाहिजे. ते पाहून आपले विद्यार्थी, आपली मुलं सुद्धा बदलू शकतात. बघा, अशा प्रकारचे नवीन विचार. अजून एक विचार मी तुम्हाला सांगेन की बघा, आपण सगळीकडे पाहतो, सगळ्या ठिकाणी शिवजयंती साजरी घेते, पण ती आजच आजच्या दिवसासाठी का, तिथीनुसार, तारखेनुसार, पण रोज जर जयंती साजरी केली तर रोज शिवजयंतीचे या शिव महाराजांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी राजांचे विचार, त्यांचे अनुकरण आपण रोजच्या रोज करू शकतो. म्हणजे आता जे प्रसंग जे येत आहेत महिलांवरती, मुलींवरती, असे प्रसंग हे काय होतील, लयाला जातील. आणि प्रत्येकामध्ये, मुलींमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची झाशीची राणी, असं पण सांगेल की आताच्या आपण पाहतो की प्रत्येक वाटतं दाम्पत्याला की मला मूल झालं पाहिजे. मी असं उलट सांगेल की प्रत्येक दाम्पत्याने विचार केला की मला झाशीची राणी जन्माला घालायची आहे, मुलगी जन्माला आली पाहिजे. मग किती मुली असतील तर त्या, कारण आताच्या जगात मुलींना जन्म देणं, बरेच पाहतो मी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या केसेस जातात, मुलगा जन्माला नाही, मुलगा असेल तर मुलांमध्ये पास केलं जातं, मुलगी नको असं सर्वांना वाटतं. पण खरंच आता जर तुम्ही पाहिलं मुलांना, तर मुलींना गरजेचं, कारण मुले या ठिकाणी सगळे विचार, त्यांचे परिवर्तन, त्यांचं सगळं, म्हणून सर्व शिक्षक मुलींना एक निवेदन आहे की आपण आपल्या झाशी राणीसारखी स्वतः पराक्रम राहिलं पाहिजे. बिंदास राहा. एखाद्याने आपल्याला काय त्रास दिला तर तेवढ्या ठिकाणी तुम्ही त्याला पोलीस तोड उत्तर द्या. बघा, सगळ्या ठिकाणी महिला कामाला आहे, पण तेवढंच राहू नका. तर आपल्यामध्ये शस्त्र उतरण्याची ताकद आता गरजेची आहे. समोरच्याला जर आपल्याला त्रास देत असेल, तिथल्या तिथं त्या थोबाडात आपण दिली पाहिजे. हे जर आपल्याकडे पावर द्यायची असेल तर नुसते विचार ऐकू नका, त्या विचाराचा तुम्ही काय करा, परिवर्तन करा. या ठिकाणी अजून 2 गोष्टी मी सांगणार आहे. या दिवसामध्ये आज आपण शिवाजी महाराजांचे विचार ऐकले, सगळ्या गावागावामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होते. आज मी पाहिलं, येता सुद्धा आम्ही गाडीमध्ये येताना सुद्धा रायगड मधून, वेगवेगळ्या किल्ल्यामधून प्रत्यक्ष महिला, येतानाच एक मुलगी सुंदर तरुणी असेल, हातामध्ये बघा जिवंत काय म्हणतात त्याला, मशाल पेटलेली, विचार करा. आणि ती मशाल घेऊन ती रस्त्याने धावत आहे. बघा, म्हणजे कुठे बघा या ठिकाणी मुलींची गरज आहे. मग अशी जर महिला रायगड किल्ल्यापासून तर आपल्या गावापर्यंत जर मशाल घेऊन थोड्या अंतरावर दुसरी महिला तिला सहकार्य करत असेल, पण हे विचार हे
गरजेचं आहे. हे जर दिवसेंदिवस वाढत गेले तर पुन्हा मी म्हणेन, पुन्हा राजा या ठिकाणी जन्माला आलेला नाही, जन्माला आलेलाच आहे आणि त्याचे विचार प्रत्येकामध्ये बिंबलेले आहेत. एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.